रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे। जनतेमध्ये जेव्हा असंतोष निर्माण होतो, नेत्याला जनतेची माफी मागावी लागते। मोहोळ यांनी लवकरात लवकर हा विषय मिटवला पाहिजे। जैन ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द झाला पाहिजे। जनतेच्या रेट्यासमोर नेत्यांची दादागिरी चालत नाही, असा टोला धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना लगावला आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पैशावरूनच हा व्यवहार झालेला आहे आणि ह्याची नोंद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून ते सांगितलंय की आता हे सगळं मिटवलं नाही तर एक तर मंत्रीपद नाही तर देऊळ, ह्याच्यामधलं तुला काय चॉईस करायचं ते कर। फक्त जैन मंदिर ही विकृती आहे। जैन मंदिर ज्या पद्धतीने घाण ठेवलं, महानगरपालिकेत कोणी फोन केला, त्याच्यामध्ये नकाशे कोणी मान्य केले, जे चुकीच्या पद्धतीने नकाशे मान्य करायला कोणी फोन केले, हा सगळा इतिहासच आहे। ते आता जनतेला फसवून किती दिवस फसवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।